सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी आज मोठ्या उत्साहात पार पडली। या मतदान प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीला 13 नगरसेवक प्लस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदी काकी जगताप निवडून आलेले आहेत। याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यमानाच्या चिन्हावर जवळपास 9 म्हणजे यावर्षी शिवसेनेने आघाडी घेतलेली दिसत आहे। कुठेतरी ही निवडणूक अत्यंत शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पार पडत असताना कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। नगराध्यक्षपदाचे आनंदी काकी जगताप यांनी जवळपास 1100 मताच्या पुढं मतांनी विजय मिळवलेला आहे। यामध्ये सचिन भोंगळे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 11 पर्यंत संमिश्र वातावरण राहिलेलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि कमळ तसेच शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये संमिश्र वातावरण असल्यामुळे जास्त करून क्रॉस वोटिंग झाल्यामुळे 13 कमळाचे आणि 9 उमेदवार धनुष्यबाणाचे निवडून आलेले आहेत। धन्यवाद। सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। यामध्ये पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी आपला गड राखत नगराध्यक्षपद प्लस 13 नगरसेवक अशा जागावर विजय मिळवलेला आहे। आणि पुरंदर तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी मोठी आघाडी घेताना जवळपास 9 नगरसेवक धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। पहिल्याच फेरीपासून आनंदी काकी जगताप यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती। ती आघाडी शेवटपर्यंत 1100 मतांच्या पुढे ती राहिल्यामुळे आनंदी काकी जगताप यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेला आहे। आणि शिवसेना शिंदे गट 9 नगरसेवक प्लस कमळ या चिन्हावर 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत। एकंदरीतच या ठिकाणी संमिश्र अशी वातावरण राहिले असल्यामुळे कुठेतरी समसमान संधी निर्माण झालेल्या आहेत। बघूया नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये सासवडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आनंदी काकी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमीच प्रयत्न असतील यात शंकाच नाही। आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।